दुर्धर आजार मंत्रानं बरा करतो, दैवी चमत्कारानं दारूचं व्यसन सोडवतो, मूल नसणाऱ्या महिलांना मंत्रोच्चारानं मूल देतो, घरातली समस्या मंत्रशक्तीद्वारे दूर करतो. हे सगळे दावे करणारा बाबा भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे उर्फ दत्तधाम सरकार हे संगमनेर मधला जो माणूस आहे त्याला आता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 5 सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करत संगमनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवा बाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ऍडव्होकेट रंजना पगार गवांदे यांनी फिर्याद दिली. राज्यात आणि देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अशोक खरात याच्याबद्दल नवीन माहिती समोर येत होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरच्या राजेंद्र गडगे यांनाही उच्छाद मांडला होता. अंधश्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची लूट करणाऱ्या आणि झटक्यात कॅन्सर बरा करतो म्हणणाऱ्या या राजेंद्र गडगेवर पोलिसांनी आता अटकेची कारवाई केली. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा दावा हा गडगे महाराज जो आहे तो करायचा. त्याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेतला, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि अखेर गडकेचे पराक्रम पाहून पोलिसही स्तब्ध झाले. जादूटोणा विरोधी कायदा, IT कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट, मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट, बनावट व्हिडिओ बनवणे यासह भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पाण इथं हा दत्तधाम म्हणून एक जो आहे तो आश्रम चालवायचा. हा तथागती महाराज तिथं मंत्रोच्चार करून शारीरिक आजार बरे करत असल्याचे दावे करायचा. स्वतःला गडगे महाराज म्हणून तो ओळख सांगायचा. त्याच्या भोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत होती. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. क्षणात आजार बरे होतात म्हणून आपले लोक पाहत लोक त्याच्याकडे गर्दी करत होते. लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन तो अनेकांकडून 11,000, कोणाकडून 21, 52,000 अशा रकमा घेऊन त्यांची फसवणूक करत असल्याचं स्थानिक ग्रामस्थ आणि अन्यच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी कारवाईची मागणी केली. राजेंद्र गडगे याच्या बरोबर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी, सूरज शिंदे, मधुकर शिंदे, डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटकेची कारवाई जी आहे ती उशिरा केली. संगमनेर मधल्या दत्तधाम सरकार नावानं गडगे महाराज यानं एक मोठं साम्राज्य उभारलंय. भोळ्या भक्तांना फसवून हजारो रुपये उकळलेत. कोणतेही मेडिकल सायन्स माहीत नसताना त्यांना भक्तांना आजार बरा करण्याचं आश्वासन देऊन पैसे उकळण्यासाठी सगळं नाटक केलं होतं. या माध्यमातून त्यानं लाखोंची संपत्ती जी आहे ती जमा केली. मात्र प्रश्न हा आहे की खरात सारखे या गडगे सारखे जे महाराज जे आहेत, हे भोंदू जे आहेत, यांना दैवी अवतार म्हणून का मिरवलं जातं हे तुमच्या साध्या भोळ्या भक्तांकडून किंवा लोकांकडूनच हे सर्व होतं. इथं कुठेतरी आपण जबाबदार आहोत अशा भोंदूंना एक प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या भोंदूगिरीला लगाम न घालण्यासाठी आपण जबाबदार आहोत. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.